इडली जरी मूळचा दक्षिण भारतीय पदार्थ असला ना, तरी महाराष्ट्रामध्ये नाश्त्यासाठी तो वरचेवर सातत्यानं केला जातो. इतकं महाराष्ट्रानं त्याला आपलंसं केलेलं आहे किंवा कळत नकळतपणे तो आपलासा झाला आहे. ही इडली जास्तीत जास्त सोप्या पद्धतीनं आणि पटकन करता यावी म्हणून आज आपण पाहतोय इडली रवा, तो सुद्धा रेशनिंगच्या तांदळापासून. एकदा का हा इडली रवा आपण घरीच तयार करून ठेवला ना, तर आपलं कितीतरी काम सोपं होतं. परंतु बहुतेक जणांची अशी तक्रार असते की आम्ही जो इडली रवा तयार केला आहे ना, त्यापासून आमच्या इडल्या चिवट होतात किंवा जास्त भरभरीत होतात आणि अगदी पांढऱ्या शुभ्र न होता काळपट दिसतात. हे असं होऊ नये म्हणून इडली रवा करताना काय काय काळजी घ्यायची हे ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहिले. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर पाहूया रेशनिंगच्या तांदळापासून इडली रवा. आज आपण 2 किलो इडली रवा करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 2 किलो रेशनिंगचे तांदूळ घ्यायचे. म्हणजे रेशनिंगचे तांदूळ घ्यायला हवेत असं काही नाही. ज्या तांदळाचा भात मोकळा फडफडीत पांढरा शुभ्र होतो असा कोणताही जाड जुना तांदूळ तुम्ही वापरला तरी काहीच हरकत नाही. आता हा तांदूळ आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून तर घ्यायचाच आहे. शिवाय हे पहा, हा तांदूळ जरा पांढरट असतो, याला कोंडा जास्त असतो आणि मी याला बोरिक पावडर देखील लावून ठेवलेली आहे. म्हणून हा तांदूळ आपल्याला 3-4 वेळा पाण्यानं चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. शक्यतो वाहत्या पाण्याखाली म्हणजे नळाच्या पाण्याखाली हा तांदूळ धुण्याचा प्रयत्न करायचा आहे. जोपर्यंत या तांदळाचं पाणी अगदी पांढरं शुभ्र नितळ राहत नाहीये ना, तोपर्यंत आपल्याला हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे. तांदूळ जर नीट चोळून स्वच्छ नाही धुतला तर मग आपला रवा काळपट होईल आणि इडली सुद्धा पांढरी शुभ्र येणार नाही, थोडीशी काळपटच होईल. शिवाय चवही तितकीशी चांगली लागणार नाही. म्हणून हा तांदूळ आपल्याला नळाच्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हे पहा, तांदूळ धुतल्यानंतर आता तितकासा पाण्याला फेस येत नाहीये आणि पाणी नितळ राहतंय. याचा अर्थ आपला तांदूळ अगदी स्वच्छ धुवून झालेला आहे. स्वच्छ धुवून झाल्यानंतर हा तांदूळ आपल्याला वेळणीत काढून घ्यायचा आहे आणि 15 मिनिटं वेळणीत तसंच ठेवायचं आहे, म्हणजे त्यातील सगळं पाणी निथळलं जाईल. 15 मिनिटानंतर सावलीमध्ये मोकळ्या वाऱ्यावर आपल्याला जाडजूड न्यूजपेपर पसरवून घ्यायचा आहे आणि त्यावर एक स्वच्छ सुती कापड अंथरून घ्यायचं आहे. आणि या स्वच्छ सुती कापडावर आपल्याला हा निथळलेला तांदूळ अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचा आहे. कोणतंही ओलं धान्य सुती कापडावर अशा पद्धतीनं तुम्हाला सुकवून घ्यायचं असेल ना, तर त्याखाली न्यूजपेपर ठेवायचा. न्यूजपेपर पटकन पाणी शोषून घेतो आणि आपलं धान्य लवकर सुकतं. आता हा तांदूळ आपल्याला मोकळ्या वाऱ्यावर पूर्ण 1 दिवस आणि पूर्ण 1 रात्र सुकवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला तांदूळ सावलीमध्ये मोकळ्या वाऱ्यावर किंवा पंख्याच्या वाऱ्याखाली सुकवून घ्यायचा आहे. जर तांदूळ उन्हात सुकवला ना, तर त्यापासून केलेले पदार्थ काळपट होतात. 1 दिवस आणि 1 रात्र आपण तांदूळ मोकळ्या वाऱ्यावर पूर्णपणे सुकवून घेतलेला आहे. तांदूळ सुकल्यानंतर तांदळाचा एक दाणा दाताखाली ठेवायचा आहे, चावून पाहायचा आहे. कटकन असा आवाज आला तर समजायचं आपला तांदूळ पूर्णपणे सुकलाय. आता गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपल्याला हा सुकलेला तांदूळ घालायचा आहे. सुरुवातीचा 1 मिनिट मोठ्या आचेवर हा तांदूळ आपल्याला एकसारखा कढईमध्ये हलवत राहायचा आहे आणि नंतर मात्र मंद आचेवर तांदूळ गरम होईपर्यंत हलवत राहायचा आहे. आपण तांदूळ पाण्यानं स्वच्छ धुवून घेतला आणि मोकळ्या वाऱ्यावर तो सुकत ठेवला होता, म्हणून यामध्ये अगदी थोडं सुद्धा मॉइश्चर राहता कामा नये. ते मॉइश्चर उडून जावं म्हणून आपल्याला तांदूळ फक्त गरम करून घ्यायचा आहे. खमंग खरपूस भाजायचा नाहीये, त्याचा रंग तर अजिबात बदलू द्यायचा नाहीये. तांदळामध्ये जर थोडं जरी मॉइश्चर शिल्लक राहिलं ना, तर मग आपला इडली रवा दीर्घकाळ टिकणार नाही, लवकर खराब होईल. म्हणून आपल्याला तांदूळ फक्त गरम होईपर्यंतच हलवून घ्यायचे. 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर एकसारखं हलवत राहिल्यानंतर तांदूळ मुठीत घेऊन पाहायचा. हे पहा, आपल्या तांदळाला चटका बसतोय, याचा अर्थ आपला तांदूळ अगदी व्यवस्थित गरम झालेला आहे. आता हा गरम केलेला तांदूळ आपल्याला पुन्हा एकदा सुती कापडावर काढून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं नाहीये, तर सुती कापडावरच काढून घ्यायचं. जर आपण कोणत्याही एका धातूच्या ताटामध्ये तांदूळ काढून घेतला ना, तर त्याला पुन्हा मॉइश्चर धरेल. सुती कापडावर मॉइश्चर धरलं जात नाही. सगळा तांदूळ आपल्याला 3-4 बॅचमध्ये अशा पद्धतीनंच गरम करून घ्यायचा आहे. सुती कापडावर काढून घ्यायचा आहे, तो पसरवून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. तांदूळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला गिरणीमधून हा तांदूळ दळून आणायचा आहे, म्हणजे याचा इडली रवा करून आणायचा आहे. त्यासाठी हा तांदूळ आपल्याला एखाद्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये अथवा स्टीलच्या डब्यामध्ये भरायचा आहे आणि गिरणीमध्ये दळायला द्यायचा, म्हणजे त्याचा इडली रवा काढायला न्यायचा आहे. हे पहा, मी गिरणीमधून इडली रवा काढून आणलेला आहे. पाहताय ना तुम्ही, आपला इडली रवा किती मस्त झाला, अगदी पांढरा शुभ्र दाणेदार. गिरणीमध्ये तांदूळ इडली रवा करण्यासाठी देताना त्यांना सांगायचं की तुम्हाला बारीक रवा हवा आहे की जाड रवा हवा आहे, त्याप्रमाणे ते देतात.
तांदूळ गिरणीमध्ये द्यायचे आणि इडली रवा करा असं सांगून घरी परत यायचं असं करायचं नाही. स्वतः तिथे थांबायचं, इडली रवा आपल्याला कसा हवा आहे ते चेक करायचं आणि इडली रवा दळून झाल्यावर इडली रवा घरी घेऊनच यायचं. जर तुम्ही गिरणीवर रवा करणार नसाल, घर घंटीवर करणार असाल तर 4 किंवा 5 नंबरच्या जाळीवर रवा काढायला सांगायचं. इडली रवा तयार केल्यानंतर घरी आल्यावर हा रवा आपल्याला मैद्याच्या चाळणीनं म्हणजे अगदी बारीक छिद्राच्या चाळणीनं चाळून घ्यायचा आहे. चाळणीमध्ये राहील तो इडली रवा आणि चाळणीच्या खाली जे बारीक पीठ जाईल ना ते म्हणजे डोश्याचं पीठ, असा आपल्याला वापर करायचा आहे. आपण बारीकच रवा तयार केला आहे. आता या इडली रव्यापासून आपण मनात येईल तेव्हा लगेचच इडली तयार करू शकतो. त्यासाठी आपल्याला तांदूळ भिजत घालून तो बारीक करण्याची गरज नाही आहे. या इडली रव्यापासून तयार केलेलं मिश्रण हे अशा पद्धतीनं फसफसून वर येतं आणि इनो, सोडा, दही, ताक या कशाचाही वापर न करता अशा प्रकारे सॉफ्ट, स्पंजी, जाळीदार, मऊ, लुसलुशीत, पांढऱ्या शुभ्र इडली तयार होतात. मग तुम्हीसुद्धा आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे इडली रवा तयार करून ठेवा. मग त्यापासून आपण दही, ताक, इनो, सोडा या कशाचाही वापर न करता सॉफ्ट, स्पंजी, जाळीदार, मऊ, लुसलुशीत, पांढरी शुभ्र इडली कशी करायची ते पाहूया. शिवाय याबरोबर आपण इडलीसाठी लागणारी चटणी देखील तयार करणार आहोत. याआधीसुद्धा आपण खपली गव्हापासून दलिया म्हणजे लापशी रवा कसा करायचा ही रेसिपी पाहिली. ही रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.